मला मी काय किरण भाईला विचारलं नाही, कारण माझ्याच गाडीत टाकल्यामुळं की बाबा किरण भगतला लागलं आहे. मला फक्त कळता क्षणी मी माझ्या गाड्या ताबडतोब माघारी वळल्या. मी स्पीडनं गेलो, त्याला माझ्या गाडीत टाकलं, हॉस्पिटलला घेऊन डायरेक्ट ॲडमिट केलं. मी त्याला विचारलं नाही, पण मग पोरांनी सांगितलं की ते रोडला उभा होता आणि एस टीवाल्यांनी मागून धडक दिली, त्यामुळे त्याला पाठीला मार लागला, कमराला. पण आता पुन्हा असं म्हणालेत की आपल्या माझ्या काही गाड्या पुढं होत्या, काही मागं होत्या. ती गाडीवर बसलेला होता तो, आणि पाठीमागून एस टीनं गाडीला धडक दिली त्यांच्या, त्यामुळं मग ते उडून खाली पडला असं पोरं म्हणतात. आता सत्य पोरं सांगते नाच मीडियावाल्याला जाणून गेलं. आता त्याला मला ॲडमिट करणं आधी गरजेचं होतं, बाकीच्या कुटाने नंतर बघेल मी. बाकीच्या कुटाने काय एवढे विशेष नसतात. लेकराला लागलं ना, त्याला पटदिशी गाडीत न्यायचं आणि उपचाराला न्यायचं. पोलिसांना सांगितलं बाबा हॉस्पिटल कुठं आहे, कडेगावकडे घेऊन चाललो होतो आम्ही. पण गाडीत त्याला घेतल्याच्या नंतर मी बोललो तर ते मला कमराला लागलं आहे आणि ते दुखत आहे जास्त. म्हणलं बोलतो आहे सगळा व्यवस्थित आहे. मग आपण गाडी पोलिसांना विचारलं हॉस्पिटल कडेगावला न्यायचं की विट्याला. ते म्हणलं विट्याला चांगले हॉस्पिटल आणि विट्याजवळ आहे. पुन्हा गाड्या रस्त्यावरून पलटिल्या आम्ही आणि स्पीडनं त्याला ॲडमिट केलं. त्याचे एक्सरे केलेत, ते केलेत, कुठेही फ्रॅक्चर नाही, काय नाही. कुणीही काळजी बांधवांनी करायची गरज नाही. एकदम किरण भाई व्यवस्थित आहे. आता चांगल्या हॉस्पिटलला ॲडमिट केलं आहे. काय नाव, ओमश्री हॉस्पिटल म्हणून आहे. आता तिथं ॲडमिट केलं आहे, कारण आम्ही आधी सरकारीला नेलं होतं. आम्हाला इथलं हॉस्पिटल काय माहीत नाही ना, आम्हाला काय माहिती इथलं. म्हणून आम्ही सरळ पोलिसांना नाव सांगितलं, सरकारी हॉस्पिटल. ती हॉस्पिटलला घेऊन गेले. एकदम क्लिअर आहे बाहेर. उद्यापर्यंत क्लिअर होऊन जाणार तो. दौऱ्यात येईन एखाद्या वेळेस. बावनकुळेंवर आरोप करताना प्रशासनाने कुठलीही सूचना दिलेली नाही. हा बाग भाऊ, आता चोरी केली ना, पोलिसांनी तपास करून सिद्ध केलं आहे, आपण काहीच उपयोगाने बोंबलो ना. आता तसं मला आत्तापर्यंत नाव सांगायचं नव्हतं, पण आता विट्याच्या नगरीतून क्रांतिसिंह नाना पाटलांच्या स्मारकाजवळ बसलो. आमचे बीडचे पहिले खासदार ना, हां बरोबर, पत्रे सरकार. त्यामुळं आता एवढ्या क्रांतिसिंहाशी त्यांच्या स्मारकावर बसून तरी खोटं बोलायचं नाही, सांगून टाकतो. ते पत्र बावनकुळ्याने दिलं आणि NICवरच्या अपलोड नोंदी केलेल्या प्रमाणपत्र रद्द करायचं काम स्वामीने केलं, निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी. आणि आम्हाला पत्रसुद्धा स्वामीनीच दिलं. काय बोलतो रे म्हणा, आता तुला सांगितलं ना तू मराठीत लफड्यात पडू नको म्हणून, तरी तू वकिली करायला लागला, दलाली करायचं केव्हापासून लागले. अरे अधिकाऱ्यांना टेटस असतं, बुद्धीच्या जीवावरती तुम्ही अधिकारी झालेला असतात. रात्रदिवस डोळे फोडलेले तुम्ही अभ्यास केलेला आहे. तुम्हाला एक उंची आहे, एक प्रतिष्ठा आहे. तुम्हाला मंत्र्यांनी नोकऱ्याला लावलेलं नाही, त्यांच्या हातचं भावलं व्हायला आणि त्यांच्या हातची वकिली करायला. प्रवक्ता आहेत का भाजपचे तुम्ही? जे सत्य आहे ते बोलायचं ना. त्यांनी ही क्लीन चिट द्यायला तो कोण लागून गेला? चूक केली ना. बावनकुळ्यांनी याच्यापेक्षा, ह्या भानगडीत पाडण्यापेक्षा ना कुटाण्यात पडू नये. बावनकुळ्यांनी चूक कबूल करावं, लपडे लांबू नये. लई जड जाईन तुला आणखी, भयानक. माया नादी लागू नको. मी चांगल्याचा बाजार उठवला आहे. देवेंद्र फडणवीसांनी तुम्ही जी गाडी त्या संदर्भात देव का सोडून चर्चा सुरू झाली. विरोधक पण टीका करतात. अरे दानसूर लागते, तुम्हाला कोणी विचारित नाही. घंट्या माया जातीतले लोक, त्यांना वाटतं आपण काही करू शकत नाहीत ना. आमच्या नोकरदार वर्गाला वाटतं आपण काही करू शकत नाहीत ना बाबा. हे व्यावसायिकांना, उद्योगपतींना, सगळ्यांना असं वाटतं की आपल्याकडे देवाने भरपूर दिलं आहे ना. मनोज जरांगे पाटील आपल्या लेकरासाठी लढतो ना. मग आपण, आपल्याजवळ गाडी आहे ना, देवाने आपल्याला दिली ना, कष्ट करून कमावलेली. आमच्या गाडीत बसा पाटील म्हणते. तुम्हाला कोण बसा म्हणतात? घंट्या तुम्हाला कोणी मोजितही करावं, तुम्हाला इचेरीसुद्धा नाही, सायकलसुद्धा द्याय ना कोणी. माझ्या जातीचे लोक येतात, इंडिका आली बसा, पूजा करायची, नवी गाडी घेतली बसा. सायकलीचं पूजा करून घेतल्यात माझ्या कोण, शाळेचं पूजा करून घेतात लोक. नवी गाडी आणली की त्याने आणली, ती म्हणलं बाबा मी कष्ट केलेलं आहे, माझ्या गाडीत बसा. म्हणलं येऊन दे इकडं. बसलो, त्यात काय मी घेतली का मग एक. अरे तुम्ही काही करून मी कमी होणार आहे का? माझा समाज मला जीव लावतो राव. तुमच्यासारखे मला पैसे कमायचे नाहीत, तुमच्यासारखे मला पदं मागायचे नाहीत, तुम्हाला जीव लावित नाहीत लोक. मी माझ्या समाजासाठी पैसे नाही मागत, पदं नाही मागत. माझा समाज माझ्यावरती जीव लावतोय, कारण मी त्या समाजाच्या लेकरासाठी जीव पणाला लावला आहे. आणि मग समाज माझा, मी जसं तळ हाताच्या फोडाप्रमाणे समाजाला सांभाळतो, जीव लावतो लेकरा बाळांना.
ते माझे मायबाप आहेत ना राव, त्यांजवळ जी वस्तू आहे त्यामध्ये ही तुमची ह्या पळा घेऊन तुम्हाला खपत नाही, तुम्हाला कोणी गिनीत नाही, तुम्हाला पावसाळ्यात डिझेल टाकून देत नाही कोणी. कार्यकर्त्यांनी दिलेली गाडी आहे ती. मला नाही दिली, हे 2-4 दिवस हिंडूस तर नवीन घेतलाय त्यानं दिलाय. मला तुम्ही लयच उकरून चालू केलं हो. देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांच्यात काही सिक्रेट आहे का? कशाचं पण मला नाही हवा माहिती. कोणचे संबंध म्हणता का? हा, कोणचे संबंध? या सगळं ह्याच्या राजकारण संबंधात फरक आहे. हा. मला नाही बाबा माहिती. नाही, ह्याच्या मागं फक्त जे बावनकुळे सारखे असं बरोबर सारखं बोलतायत किंवा तुमच्यावर बोलतायत त्यावर देवेंद्र फडणवीस मागा आहेत का असं वाटतं का? असल्याशिवाय करूच शकत नाही. भाजपची एक रणनीती वेगळी. कोणाचे आमदार खासदार मंत्र्याचे टप्पर नाही भाऊ बोलायची त्यांना विचारल्याशिवाय. प्रमाणपत्र रद्द केले ती चूक दुरुस्त करा, एवढंच माझं म्हणणं आहे. लांबू नका प्रकरण, मराठ्यांच्या नादी लागू नका. मराठी पेटलेत, पश्चिम महाराष्ट्रातले मराठी कधीच पेटत नाहीत. जागे झाले असे खरबडून त्याने अख्खा महाराष्ट्र ढवळून काढलाय. आता असली लाटू सळी फेस पडाय फोन उचलू पोरायचं आमच्या. कुणी म्हणतं आम्हाला बैठका द्या, आपल्या इकडं गावा घ्यायच्या. मुंबईवाले म्हणतात आमच्याकडे कधी आहे. रायगडहून फोन चालू झालेत, अमरावती जळगाव इकडून तिकडून सगळे फोन सुरू झाले जातात. यवतमाळपासूनचे मराठवाड्यात एवढाच यातला ते म्हणते तुम्ही माघारी का येणार आहे. म्हणलं का अर्ध्या सोडून देऊ की. इतका पश्चिम महाराष्ट्र पेटला भयानक. नवी क्रांती करायच्या तयारीत आता पश्चिम महाराष्ट्रातला मराठा उभा राहिला. नवी क्रांती करायची. धन्यवाद. खानापूर तालुक्यातील एकमेव सर्वसमावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल.